सन्माननीय मान्यवरांचं सर्वांनी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। निखिलजी वारे साहेब, वसंतराव जंगारे साहेब, महेशजी तवले साहेब या सर्वांचं प्रमाणे सर्व मान्यवर या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत। त्यांचं गरुडच्या परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो, हार्दिक आभार मानतो। या निमित्ताने आमचे मित्र सोनू भैया, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व मित्र परिवार या निमित्ताने उपस्थित झालेला आहे, त्यांचे मनस्वी स्वागत। दोस्तों, कहते हैं कि खूबसूरत लड़का एक किस्सा बन जाता है, जाने कब कौन जिंदगी का हिस्सा बन जाता है। कुछ खास लोग मिलते हैं जिंदगी में, कुछ खास लोग मिलते हैं जिंदगी में, जिनसे कभी ना बिछड़ने वाला रिश्ता बन जाता है। जिस पल का हमें इंतजार था, तर आजचे सर्व प्रमुख कार्यकर्त्यांसाठी का जोरदार टाळ्या होऊन जाऊया। आदाब, सत श्री अकाल, कसं काय मंडळी? हाय, very good morning to all parents and all respected teachers. Today have wonderful fabulous God. मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आणि अभिनंदन। तसेच ज्यांची उपस्थिती वाढवते आजच्या कार्यक्रमाची शान, ज्यांची उपस्थिती वाढवते आजच्या कार्यक्रमाची शान, स्वीकारून आमची विनंती प्रमुख पाहुण्यामधील भूषणतील अध्यक्षाचे स्थान मी माननीय श्री डॉक्टर सुरेश सर यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षपद स्वीकारावे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कोणते विद्यार्थी आतंगिनी माँ सरस्वतीचं पूजन या निमित्तानं होत आहे, तरी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आजच्या माँ सरस्वतीचं पूजन करावं। विद्येची अर्धांगिनी महालक्ष्मी याचं पूजन, सरस्वतीचं पूजन होत आहे। या कुंदेन तुषार हार कवला, या शुभ्र वस्त्रावृता, या विनावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मरण शंकुते प्रभुते देवे सदा वंदिता, सामा पातो सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा, निशेष जाड्यापहा, निशेष जाड्यापहा। या निमित्तानं उपस्थितांच्या वतीनं आजचा कार्यक्रमाची सुरुवात होते। सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो, एकदा जोशात टाळ्या वाजल्या पाहिजे, कारण आजचा कार्यक्रम रंगतोय। कारण उपस्थितांच्या जे काही उपस्थित मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ते अकॅडमीच्या प्रेमापोटी आणि आपल्या आदरापोटी या निमित्ताने ते उपस्थित झालेले आहे। त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आपल्याला नक्कीच मिळत असतं। प्रत्येक कार्यक्रमाची तेज उलवून टाकणारी ज्योत संस्कृतीची, निरपेक्ष वृत्तीने अखंड तेवत करणारी ज्योत प्रेमाची, स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देणारी ज्योत त्यागाची, अज्ञानाला अंधकार दूर करून ज्ञानाचं तेज पुरवणारी ज्योत प्रकाशाची, निराशेच्या मनात आशेचा किरण पोहोचवणारी ज्योत प्रेरणेची, अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाणारी ज्योत प्रेमाची, कठीणाकडून सोप्याकडे घेऊन जाणारी ज्योत प्रेमाची। या सर्व ज्योतीचा सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत असताना अतिशय भरभरून या ठिकाणी होत आहे। धन्यवाद सर्व मान्यवरांचं या ठिकाणी या प्रसंगी धन्यवाद देतो सर, धन्यवाद। आपला सन्माननीय सुरेश सोनवणे सर यांच्या हस्ते स्वीकारावा। सन्माननीय वसंत अंगारे या ठिकाणी यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। सन्मान करते आहे सुरेश सोनवणे सर। तरुणांचं प्रेरणास्थान, समाज प्रबोधनकार यांनी अल्पावधीतच महाराष्ट्रामध्ये नाव कमवलं असं वसंत अंगारे सरांचा सन्मान या ठिकाणी होतोय। सॉरी सरांचं दोन दम या ठिकाणी सर महाराष्ट्रासाठी भाषण समाज प्रबोधन करत आहेत। सरांमुळे खूप मोठे यानंतर सन्मान होतोय। नगरसेवक सन्माननीय निखिलजी वारे साहेबांचा सन्मान सन्माननीय सुरेश सर करतील। या ठिकाणी सन्मान होत आहे निखिलजी वारे साहेबांचा।
एक तरुण तडफदार नेतृत्व, नगरसेवक सातत्याने गरुडझेप अकॅडमीच्या पाठीमागे उभे राहणार आहे असे आदरणीय निखिल सरांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. यानंतर मी सन्मानासाठी महेशजी तवले सरांना पुकारतोय. समजय तरुण तडफदार नेतृत्व, सातत्याने समाजसेवेमध्ये असणारं नेतृत्व आहे. यानंतर मी सन्मानासाठी आमंत्रित करतोय. यांनी सन्मान स्वीकारायचा. त्यांचा सन्मान करतायत सुरेश सोनवणे सर. यानंतर सन्मान होतोय सादिक. या कार्यक्रमासाठी या ठिकाणी शिंदे सरी या ठिकाणी उपस्थित आहे. सन्माननीय शिंदे सरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. सन्माननीय सुरेश सोनवणे सर करतील. अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अक्षयजी कर्डिले साहेब, पण या ठिकाणी थोडासा त्यांना एक उशीर होत आहे, ते या ठिकाणी येत आहेत. यानंतर सन्मान होत आहे गरुडझेप अकॅडमीचे असणारे संस्था निधी सर या ठिकाणी सन्मान करतायत. सरांनी या ठिकाणी सन्मान स्वीकारावा. या ठिकाणी सुभेदार निमसे सरांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांचा भाऊ या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी त्यांचा सन्मान होत आहे. खूप कष्ट करून हा विद्यार्थी या ठिकाणी अमरावती पोलीस झालेला आहे. आणि हा योगेश कासिफ या विद्यार्थ्याचे एका वर्षामध्ये 7 रिझल्ट आले. 7 रिझल्ट. खूप प्रामाणिकपणे कष्ट करणारा विद्यार्थी. स्वीकार करायचा. या ठिकाणी यानंतर मी आमंत्रित करतो मयूर जाधव. मयूर जाधव आणि त्यांचा परिवार या ठिकाणी मंचावरती यायचं आहे. मयूर जाधव आणि त्यांचा परिवार या ठिकाणी सन्मान करतायत. तसेच करीना शेख मी हिला आमंत्रित करते स्टेजवरती. तसंच तिचे आई वडिलांनी स्टेजवरती यायचं. तसेच योगेश कदम यांनी स्टेजवरती यायचं सहपरिवारासह. उमेश पिंगळे यांना परिवारासह स्टेजवरती येण्याची विनंती करतो. त्यांनी त्यांचा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. उमेश पिंगळे. योगेश कदमचा या ठिकाणी सत्कार होत आहे. सहपरिवार योगेश कदम यांनी वरती यायचं आहे. या ठिकाणी त्यांचा सत्कार होतो आहे. यांची आर्मीमध्ये निवड झालेली आहे. यानंतर उमेश पिंगळे हे सन्मानासाठी मंचावरती उपस्थित राहतील सहपरिवारासह. धन्यवाद योगेश. यानंतर सन्मान स्वीकारण्यासाठी उमेश पिंगळे आणि सहपरिवार. आर्मीमध्ये उमेशची निवड झालेली आहे. कष्ट, जिद्द, प्रामाणिकपणा याचं प्रतीक म्हणजे उमेश. या ठिकाणी उमेशचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होतोय. यानंतर
मी सन्मानासाठी निमंत्रित करतोय वैशाली गाडे. वैशाली गाडे सहपरिवारासह या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. वैशाली गाडेची नेव्हीमध्ये निवड झालेली आहे. खूप कष्ट या मुलीने केलेले होते. या मुलीचा सन्मान स्वीकारण्यासाठी त्यांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मान्यवरांच्या हस्ते वैशाली गाडे यांच्या माता पित्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. यानंतर मी सन्मानासाठी निमंत्रित करतोय विकी तरंगे आणि त्यांचा परिवार. या मुलाने विकी तरंगेने 2 नोकऱ्या सोडल्या, आर्मी, SSC, आणि वडिलांच्या स्वप्न मुलगा पोलीस या ठिकाणी झाला. विकी तरंगे या ठिकाणी अकॅडमीला विकी तरंगेची त्यांच्या वडिलांची वारंवार या ठिकाणी भेट असते. त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होतोय. यानंतर मी सन्मानासाठी निमंत्रित करतोय विकास पडाळकर यांनी सन्मानासाठी उपस्थित राहायचं आहे. सहपरिवार विकास पडाळकर त्यांना विनंती आहे त्यांनी मंचावरती उपस्थित राहायचं आहे. सन्माननीय चिलगर सर यांनी सहपरिवार या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे सन्मान देण्यासाठी. यानंतर तसेच भरत दळवी यांनी स्टेजवरती यायचे सहपरिवारासह. भरत दळवी आणि सहपरिवार स्टेजवरती यायचं आहे. मुलांनी सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये हा सन्मान होत असताना टाळ्या वाजवायच्या. सर्वांनी आपल्याच बंधूंचा बहिणींचा या ठिकाणी सन्मान होतोय. चिलगर सरांना मी विनंती करतो सहपरिवारात त्यांनी यायचंय, पटकन यायचंय. मान्यवरांच्या हस्ते चिलगर सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. परिवारासह यायचंय. आर्मी रिटायर झालं तर मी पहिल्याच प्रयत्नात नोकरीला लागेल, नाही जर नोकरी लागलो तर मी नोकरी सोडून देईल अशी शपथ घेणारे चिलगर सरांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांना विनंती आहे त्यांनी यायचं आहे. या ठिकाणी सन्मान होत आहे. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे. आता मुंबई पोलीस म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत चिलगर सर. टाळ्या वाजवा विद्यार्थी मित्रांनो. चिलगर सर तुमच्या परिवाराला बोलू आपण. मुंबई पोलीस म्हणून सध्या चिलगर सर या ठिकाणी कार्यरत आहेत मुंबईला. एकाच जागा होती आणि एका जागेसाठी लढले, त्याच्यात हे पोलीस झालेले, आर्मी रिटायर्ड आहे. जिद्दीचं उदाहरण म्हणजे चिलगर सर या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर मी निमंत्रित करतो भरत दळवे त्यांचे पालक. त्यानंतर मी निमंत्रित करतोय वैष्णवी आवटी आणि त्यांच्या पालकांना या ठिकाणी निमंत्रित करतोय. त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. कारागृह पोलीस म्हणून त्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे वैष्णवी आवटीची. त्यांनी यायचं आहे. त्यांच्या पालकांनी या ठिकाणी यायचं आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. अतिशय विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायच्या या ठिकाणी येत आहेत. त्यांचा सन्मान मान्यवरांचा असं या ठिकाणी होतोय. निमंत्रित करतोय करीना शेख. त्यांनी सहपरिवार या ठिकाणी यायचं आहे. करीना शेख त्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. यानंतर मी निमंत्रित करतोय सर्व विद्यार्थी जे आले नाहीत त्या विद्यार्थ्यांनी नाव या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. त्यांचा अजून विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत. जे यशस्वी विद्यार्थी आहेत त्यांचंही या ठिकाणी सर्वांच्या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. सत्कार समारंभ या ठिकाणी पडलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. करीना शेखचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सहपरिवार करीना शेख या ठिकाणी यायचं आहे. पोलीस म्हणून या ठिकाणी करीना शेखची निवड या ठिकाणी झालेली आहे. टाळ्या वाजवा विद्यार्थी मित्रांनो. बरेचसे विद्यार्थ्यांची नावं येणं बाकी आहे. काही विद्यार्थी आले. करीना शेखचा सत्कार या ठिकाणी होतोय.
टफ अतिशय जबरदस्त जिद्दी मुलगी या ठिकाणी आहे. हिचा सन्मान या ठिकाणी होतोय. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये तिचा सन्मान करा. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सर्वांना उपस्थित मान्यवरांना मी या ठिकाणी विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचं आहे. बोलेंगे हकीकत में तू जरा कोशिश तो कर. तसेच यानंतर मान्यवरांचेही मनोगत होतील. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच सर युअर कमिंग अँड व्हॅल्युबल टाइम गिव्ह दिस अकॅडमी. सो सर्वप्रथम मी माननीय नगरसेवक निखिल वारे साहेब यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. कुठलाही विद्यार्थी उभं राहणार नाही. लास्ट 10 सेकंद आहेत. मला विद्यार्थी उभा राहता कामा नये. समोर जागा आहे. चेअरची जर लाईन कमी पडली असेल स्पोर्टचे शिक्षक लॅबमधल्या चेअर येऊ द्या. चला मुली समोर या. जागा कमी इकडे या. मुली इकडे या. समोर या. जागा कमी असेल मुली. गरुड जेम अकॅडमीच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसंच संपूर्ण भारतभर ज्यांनी गेले 25 वर्ष तप करून प्रत्येक ठिकाणी जाऊन मुलींचं प्रबोधन करून त्या ठिकाणी व्याख्यानं देऊन समाजामध्ये प्रबोधन घडवले असे वसंतरावजी हंकारे साहेब या ठिकाणी उपस्थित गरुड जेम अकॅडमीचे सर्व मान्य सुरेशजी सोनवणे साहेब व्यासपीठावर उपस्थित आमचे सहकारी नगरसेवक सुनीलजी त्र्यंबके साहेब यांचे चिरंजीव आकाशजी त्र्यंबके, माजी नगरसेवक महेशजी तवले, आमचे मित्र गिरी सर या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र, सर्व पालक, गरुड जेम अकॅडमीचे सर्व प्राध्यापक वर्ग, सगळे शिक्षकेतर कर्मचारी आणि जे आत्ताच ज्यांचा सत्कार झालाय असे सर्व गुणवंत विद्यार्थी त्यांचे सर्व पालक, आज गरुड जेम अकॅडमीच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित या कार्यक्रमामध्ये बोलताना मला अतिशय आनंद होतो की मान्य सोनवणे साहेब, मी एका गोष्टीसाठी आपलं विशेष करून कौतुक करू इच्छितो की सुमारे 10-15 वर्षापूर्वी ज्यावेळेस काळ होता त्यावेळेस स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर त्यांना पुण्याला जावं लागायचं, विद्यार्थ्यांना मुंबईला जावं लागायचं. अनेक ठिकाणी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं पालक मुलांना पाठवणं शक्य होत नव्हतं आणि ग्रामीण भागातील जी मुलं आहेत ती मार्गदर्शनापासून वंचित राहायची. या गरुड जेम अकॅडमीनं ज्यावेळेस काम सुरू केलं प्रामुख्यानं विशेष करून एका गोष्टीचा उल्लेख करावा असं वाटतो की मुलं तरी कुठं ना कुठं जाऊन अभ्यास करायचे, परीक्षा द्यायचे, त्याच्यामध्ये काहीतरी त्यांना मार्क मिळायचे, परंतु मुलींची फार कुचंबना व्हायची. पालकांची इच्छा असायची की मुलीला शिक्षणासाठी आपल्याला बाहेर पाठवायचं आहे, परंतु जिथं पाठवायचं ते नवीन शहरामध्ये तिची व्यवस्था लागेल का, योग्य मार्गदर्शन मिळेल का, तिच्या राहण्याची व्यवस्था होईल का, तिला सुरक्षितता मिळेल का, असे अनेक प्रश्न पालकांच्या मनामध्ये असायचे. परंतु ग्रामीण भागातील युवकांना एक संजीवनी देण्याचं काम या गरुड जेम अकॅडमीने केलेलं आहे. सर, तुम्ही मुलीला पहाटे उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी, मग मुली वेळेवर उठती का नाही, नाश्ता करते का नाही, अभ्यास करते का नाही, ग्राउंडवर व्यवस्थित खेळतात का नाही, रनिंग करतात का नाही, या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास हे तुमचे सर्व स्टाफ करत असतो. मी रोज पाहतो सकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी पुढं मुलांची बॅच असते, 50-100 मुलं पळत असतात, त्यांच्याबरोबर तुमचे सर असतात, त्यांच्या मागं मुलींची बॅच असते, 2-4 मुलं थकतात, 2-4 मुली थकतात, परत गाडी मागं वळून येते, काठीने त्यांना मारती आणि परत त्यांना पुढं पळायला लावते. ही जी काठी आहे ही शिस्तीची काठी आणि त्या काठीच्या भीतीनंच अनेकांचे त्या ठिकाणी संसार घडलेले आहेत. मी इथं उपस्थित मुलांना एक गोष्टीची जाणीव करून देऊ इच्छितो की अनेकदा तुम्हाला असं वाटत असेल की आपला जो शिक्षक वर्ग आहे तो थोडा आपल्याशी कडक भाषेत बोलतो, थोडं रागवतात, कधी वेळ प्रसंग पडलं तर 2 फटके पण द्यावा लागतात, परंतु ते फटके तुमच्या कल्याणासाठी आहेत याची जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे आणि गुरुबद्दल जो आदर आहे तो कायम ठेवला पाहिजे. सर, मी अजून एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो की अकॅडमी तर खूप आहे, परंतु ज्या अकॅडमीमध्ये सुमारे 2000 विद्यार्थी, माझ्या माहितीनुसार मागच्या 2-3 वर्षापासून मी आपल्याशी संपर्कात आहे,
2000 विद्यार्थी तुमच्या शासकीय नोकरीमध्ये लागले, ही फार मोठी गोष्ट आहे. कारण की अकॅडमी ग्रामीण भागातील मुलांना अतिशय माफक फीमध्ये आपण हे शिक्षण उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि हे करत असतानाच त्यांचे जे दैनंदिन खर्च आहे, मग त्यांच्या आहारामध्ये विशेष करून जो पालक वर्ग आहे त्यांना मी सांगू इच्छितो की जे मुलांचं जेवण जे बनवलं जातं ना, तुम्ही देखील अनेक इथं आल्यावर ते जेवण जेवत असतात, परंतु त्यासाठी जो किराणा घेतला जातो ना, तो सुद्धा एक नंबरचा किराणा घेतात. म्हणजे अनेक ठिकाणी आपण पाहतो की अकॅडमी तर घेते, परंतु मेसचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला तरी द्यायचं, मग तो काहीतरी खायला देतो. मुलांना जे प्रोटीन डाएट आहे ते देखील गेलं पाहिजे, याची देखील व्यवस्था तुमचे सर्व शिक्षक घेत असतात. हंकारे साहेब, आता तुम्ही तर सोनवणे सरांचे मित्रच आहात, तुम्ही त्यांच्यावर कायम फिरता. आता मगाशी ज्यावेळेस मी हंकारे साहेबांबरोबर चर्चा करत होतो, त्यांनी सांगितलं की मागच्या वर्षामध्ये 2.25 लाख किलोमीटर फिरून झाले. 2.25 लाख किलोमीटर जो माणूस समाजासाठी फिरतो, निश्चितपणे त्याला ध्येय वेळात असावं लागतं. कोणाचं पण काम नाही. आम्ही अनेक समाजात त्यावेळेस काम करतो आणि अनेक लोक पाहतो की त्यांना प्रसिद्धीची तर खूप हवा असते, परंतु कष्ट करायची तयारी नसती. अनेक लोकांना प्रसिद्धी मिळती, पद मिळतात, परंतु ते पद मिरवायसाठी वापरतात, लोकांचे काम करण्यासाठी वापरतात. दुर्दैवानं असे लोक समाजात वाढल्यामुळं समाजामध्ये जे समाजसेवक आहेत त्यांची प्रतिमा त्या ठिकाणी कुठेतरी कमी व्हायला लागली. परंतु हंकारे साहेब आपल्यासारखे लोक जोपर्यंत समाजात अस्तित्वात आहे, मी पाहतो अनेक व्याख्यान तुमचे, मी नगर शहरात आलेलो आहे 4-5 व्याख्यान, ज्यावेळेस त्यांचं व्याख्यान चालू होतं, माझी गॅरंटी आहे समोर माझी एकूण एक मुलगी रडली नाही ना तर माझ्या नावात पडतं. कारण की ते जे बोलतात ना, ते जे बोलतात ते मनापासून बोलतात आणि तुम्हाला तुमचं कर्तव्याची जाणीव करून देऊ इच्छित. अनेकदा तुम्ही विसरून जाता की तुम्हाला इथपर्यंत येण्यासाठी आई बाबांनी काय केलंय. मुलं देखील मुली देखील, तुम्ही आज काय होतंय अनेक ठिकाणी, आता इथं विविध घरातले मुलं असतील, सर मी थोडं 5 मिनिटं जास्त बोलतो पण हे गरजेचं आहे. गिरी सरांनी मला खूप वेळा सांगितले की तुम्ही या बोला, पण तो योग काय आला नाही, आज योग आलाय, त्यामुळे तुमचे 5 मिनिटं मी जास्ती घेणार आहे. परंतु मुलांना जाणीव करून देऊ इच्छितो की अनेक जण या ठिकाणी आता मोबाईलचा जमाना आहे. अनेक मुलांची इच्छा असते आयफोन वापरला पाहिजे, एखाद्याच्या घराची आर्थिक क्षमता असते, कोणाची नसती. मुलींची देखील तीच परिस्थिती आहे. परंतु तुम्ही एका गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे की आपल्या आई वडिलांनी इथं आपल्याला कशासाठी पाठवलं. फक्त शेजारच्याकडे भारी मोबाईल आहे, मित्राकडे भारी मोबाईल आहे म्हणून आपण मोबाईल घेतला पाहिजे का? का आपण आपल्या पैशाने नोकरीला लागून आपण मोबाईल घेतला पाहिजे? तुमचं काय मत? आपण स्वतःच्या पायावर ज्यावेळेस उभं राहू त्या दिवस आपल्या चैनीच्या गोष्टी केल्या पाहिजे. अनेक पालकांना त्या ठिकाणी मुलांना ज्यावेळेस शिक्षणासाठी पाठवलं, कोणी कर्ज घेतलेलं आहे, कोणी पाहुण्याकडून पैसे उसने आणले असतील, कोणी सोनं घाण ठेवलं असेल. माझ्याकडे देखील सर अनेक लोक येतात की गरुड झेप अकॅडमी तुमच्या भागात जिल्हाभर माझे मित्र आहेत, सरांना फी कमी करायला सांगा. अनेक विद्यार्थी येतात नवीन, त्यांना चांगलं वाटतं, महिना 2 महिन्यांनी सोडून जातात, फी परत द्यायला सांगा. अशी अनेक उदाहरणं येतात. परंतु तुमचं जे काम आहे ते अतिशय प्रामाणिक आहे आणि मुलांना आणि मुलींना मी सांगू इच्छितो की तुम्हाला या ठिकाणी नोकरी लागणं ही पहिली प्राथमिकता असलीच पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही कष्ट केले पाहिजे, प्रामाणिकपणे सर्व गोष्टी केल्या पाहिजे. परंतु जे मुलं नोकरीला लागले त्यांना देखील माझं आव्हान आहे की तुम्ही समाजामध्ये 2 प्रकारचे व्यक्तिमत्व असतात. काही निलगिरीच्या झाडासारखे असतात, काही नारळाच्या झाडासारखे असतात. निलगिरीच्या झाडासारखे व्यक्तिमत्व हे फक्त स्वतःच वाढतात आणि समाजाचं ते पाणी शोषून घेतात. परंतु जे नारळाचं झाड असतं त्याच्या प्रत्येक काडीचा ना काडीचा खोडाचा देखील उपयोग समाजासाठी होत असतो. त्याच्यामुळे जे लोक नोकरीला लागलेत, माझी त्यांना विनंती असेल की तुम्ही तुमच्या सहकार्य जे असतील, नातेवाईक असतील, त्यांना सहकार्य करा. त्यांना नोकरीमध्ये कशा पद्धतीने जाता येईल किंवा ज्यावेळेस तुम्ही सेवेमध्ये काम करताल, शासकीय सेवेमध्ये येणारा प्रत्येक नागरिक हा कर भरतो म्हणून तुम्हाला त्याच्यातून पगार मिळतो याची जाणीव ठेवा. पदावर बसल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये पद कधी गाजवू नका. पदाचा सेवेसाठी उपयोग करा, निश्चितपणे तुमचं गती जास्ती होईल, प्रमोशन जास्ती मिळेल. त्याचबरोबर आज या ठिकाणी गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी बोलवलंय. हंकारे साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो, मागच्या वर्षी ज्यावेळेस माझा वाढदिवस होता त्यावेळेस मी या मुलांसाठी करिअर प्रबोधन शिबिर घेतलं होतं. म्हणजे स्पर्धा परीक्षेचे जे विद्यार्थी अभ्यास करतात त्या सर्वांसाठी अकॅडमीमध्ये म्हणजे प्रबोधनपर शिबिर घेतलं होतं. त्या माध्यमातून आता इलेक्शन आल्यानंतर राजकारण करणं ही आमची सवय नाही, परंतु प्रामाणिकपणे आता हे तर समजा बाहेर जाऊन आले, हे तर काही आमचे मतदार नाही, याच्यातलं काय 2-5% असतील, परंतु एका गोष्टीची जाणीव आम्हाला आहे
की आमचं कुटुंब देखील बाहेरगावून या ठिकाणी आलेलं आहे. ज्यावेळेस आमचं कुटुंब जामखेड सारख्या तालुक्यातून 70-80 किलोमीटर आमच्याकडे प्यायला पाणी नव्हतं, परंतु ज्यावेळेस आमचं कुटुंब नगर शहरामध्ये आलं, नगर शहरातील लोकांनी देखील आम्हाला सहकार्य केलं आणि त्या माध्यमातून कुठेतरी आम्ही स्थिर होऊ शकलो. तसंच आमचं एक देणं लागतं समाजाप्रती, की जे ग्रामीण भागातले युवक आहे, आता आपण सर्व ग्रामीण भागातले युवक आहेत, शहरात आल्यानंतर आपली संस्कृती विसरायची नाही ही जर का जाणीव आपण ठेवली, निश्चितपणे भारतीय संस्कृती कधी लोक पावणार नाही. माझी आज आपल्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आलोय. सोनवणे सर, आपण आज इथं आहे, आपण एक जागा ॲग्रीमेंटने घेतलेली आहे आणि सरांची एक प्रामाणिक इच्छा आहे की पुढच्या 2-5 वर्षामध्ये एक 5-10 एकर जागेमध्ये गरुड झेप अकॅडमी जसं संभाजीनगरला संकुल आहे तशा पद्धतीचं संकुल करायचे, जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सेवा, जास्तीत जास्त सुविधा या उपलब्ध करून द्यायच्या आहेत. सर, तुमच्या या स्वप्नाला तुम्ही कर्तृत्वाची जोड दिलेली आहे, त्यामुळे हे स्वप्न राहणार नाही. कारण की स्वप्न हे झोपेत किंवा रात्री पाहायचे नसतात, ते उघड्या डोळ्याने पाहायचे असतात आणि तुम्ही ते करता, उघड्या डोळ्याने तुम्ही स्वप्न पाहता. त्याच्यामुळे 100% आता इथं कार्यक्रमाला खुर्च्या पुरत नाही. ते कार्यक्रमाची कुठल्याही कार्यक्रमात अनेकदा आयोजकांवर अशी वेळ येते की पाठीमागे लावलेल्या खुर्च्या काढून घ्यायची वेळ येते, गिरी सर. परंतु आपल्या कार्यक्रमामध्ये अपेक्षित विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा, पालकांच्या संख्येपेक्षा जास्त विद्यार्थी आले, त्याच्यामुळे या खुर्च्या आणावं लागतात. हे यश तुमचं असं होत राहो. तुमच्या इथंच काय, तुम्हाला मोठ्या क्रीडांगणावर देखील आपल्या कार्यक्रमामध्ये वर्धापन भविष्यात ज्यावेळेस घेतलं जाईल त्यावेळेस ती जागा न पुरवू एवढ्याच शुभेच्छा मी तुम्हाला देतो. आपल्या या गरुड झेप अकॅडमीचे जे स्टाफ आहे त्यांचं देखील विशेष कौतुक करू इच्छितो की तुम्ही हा जो स्टाफ नेमलेला आहे, हा स्टाफ पालकाप्रमाणे मुलांची काळजी घेतो. आणि अजून एका गोष्टीसाठी तुमचे आभार मानू इच्छितो की तुम्ही जे विद्यार्थी हे जे संकुल आमच्याकडे उभं केलं, त्याच्यामुळे एक रोजगाराची संधी आमच्या भागातील नागरिकांना उपलब्ध झाली आहे. नोकरीच्या निमित्ताने असं या ठिकाणी मुलं दुकानात जातात, खर्च करतात, त्या ठिकाणी दुकानदारांचे धंदे वाढले. हे अनेक गोष्टी आहेत. ज्यावेळेस एखादा अकॅडमी, एखादा क्लास ज्यावेळेस आमच्या भागात येत असतो आम्ही त्याचं स्वागत करतो, त्याच्या मागचं कारण असतं की त्याच्यामुळे एक आर्थिक चलन वाढत असतं. 1000 विद्यार्थी जर महिन्याला 5000 रुपये जरी खर्च करत असतील तर तेवढे पैसे हे आमच्या भागातील नागरिकांना मिळतात. कपड्याच्या दुकानदाराला मिळतात, हेअर कटिंगवाल्याला मिळतात, त्या ठिकाणी स्टेशनरीवाल्याला मिळतात. आणि हा जर स्ट्रॉंग टाइम विचार केला आपण तर निश्चितपणे तुमच्यामुळं आमचं देखील मोठ्या प्रमाणावर आमच्या भागातील नागरिकांचा फायदा झालेला आहे. त्याचबरोबर आताच गिरी सरांनी सांगितलं की मागच्या वर्षी नगर शहरातील 120 विद्यार्थी त्या ठिकाणी गरुड झेप अकॅडमीचे विविध शासकीय नोकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी त्यांचं हे झालेलं आहे, उत्तीर्ण झाले आहे. त्याबद्दल देखील नगर शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने आपल्या मनापासून आभार मानतो. माननीय आमदार संग्रामभाई जगताप हे देखील आपल्या कार्यक्रमाला येणार होते. ज्यावेळेस आम्ही आमंत्रण द्यायला गेलो त्यावेळेस त्यांनी देखील 100% येणार असं सांगितलं होतं, परंतु अधिवेशन असल्यामुळं आमदार साहेब नागपूरला आहेत. तर आमदार साहेबांच्या वतीनं मी आपल्याला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. पुढच्या वेळेस एखादा कार्यक्रम आपण ज्यावेळेस करताल तर 100% आमदार साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील, आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतील. एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो आणि पुन्हा एकदा माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.